Hello everyone. So today I'll take subject MSN Medical Surgical Nursing. In Medical Surgical Nursing मध्ये आपण बघणार टॉपिक नेम सुचर मटेरियल्स अँड निडल्स. सो यामध्ये आपण बघणार आहेत सुचर मटेरियल कोणते असतात आणि त्यांचे निडल्स कोणते यूज करतो आपण इन ऑपरेशन थिएटरमध्ये. सो आपला आजचा सब्जेक्ट आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग. टॉपिक नेम आहे सुचर मटेरियल अँड निडल्स. टुडे सब्जेक्ट इज medical surgical nursing and topic name is suture materials and needles. So may I start with the suture materials and needles in OT, using OT. So definition: what is a suture? So suture is a set or series of stitches made to secure oppositions of the edges of surgical or traumatic wound. So ज्या वेळेला ट्रॉमा म्हणजे काय कर झालेलं असणार आहे किंवा इंजुरी झालेले असणार आहेत. ओके, सो त्या ठिकाणी आपण सुचरचं हेल्प काय करतो, स्टिच करण्यासाठी. स्टिचेस म्हणजे काय, स्टिच करण्यासाठी, त्यांना अटॅच करण्यासाठी एकमेकांना. ओके, सो स्टिचेस काय करणार की अपोजिशन जे असतात ना, अपोजिट झालेले एजेसला पॅक करतात. तर पॅक केल्यानंतर आपण त्याला काय बोलणार आहे, सुचर हे आपल्यासाठी हेल्प होतात. व्हॉट इज अ सुचर मटेरियल? आता सुचर मटेरियलसुद्धा बघू आपण की काय असतं. सुचर मटेरियल इज अन आर्टिफिशियल फायबर. ते की आर्टिफिशियल असतात, नॅचरल नसतात बनलेले. सो ते आर्टिफिशियली फायबर असतात, ते यूज होतात टू कीप वूंड टुगेदर. म्हणजे काय, जे वूंड आहे, आता इन्सिजन झालेलं आहे, या ठिकाणी कट झालेलं आहे, सो त्याला आपल्याला अटॅच करायचं आहे, क्लोज करायचं आहे. सो जे वूंड असतात त्याला क्लोज करण्यासाठी किंवा त्यांना एकमेकांजवळ आणण्यासाठी आर्टिफिशियल सुचर मटेरियल्स यूज करतो आपण. सो अंटिल दे होल्ड देमसेल्फ बाय नेचरल विच इज सिंथेसाइज अँड ओवन इन टू अ स्ट्रॉंगर स्कार. सो त्या ठिकाणी काय होणार आहे, बाय नॅचरल विच इज सिंथेसाइज करणार आहेत अँड ओवन इन टू द स्ट्रॉंगर स्कार जे असतात त्यांना आपण पॅक करणार आहेत, होल्ड करणार आहेत आणि सुचर मटेरियलचं हेल्प घेणार आहेत. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल सुचर मटेरियल्स. सो फर्स्ट वन इज स्टराईल अँड कॉस्ट इफेक्टिव्ह. सो जे सुचर मटेरियल असतात ते कसे पाहिजेत, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कशा पाहिजेत. कॅरेक्टरिस्टिक्समध्ये फर्स्ट वन आहे स्टराईल असतात. ओके, स्टराईल पाहिजेत आपले सुचर. स्टेराईल म्हणजे कसं, स्टेरिलिटी मेंटेन ठेवतो आपण. त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह असले पाहिजेत, लेस इफेक्टिव्ह असले पाहिजेत, लेस कॉस्ट इफेक्टिव्ह असले पाहिजेत. नॉन इलेक्ट्रोलायटिक नसले पाहिजेत. नॉट ॲलर्जिक असले पाहिजेत. ओके, ॲलर्जेनिक नसले पाहिजेत. त्यानंतर नॉन कार्सिनोजेनिक पाहिजेत. ओके, कार्सिनोमा त्यामध्ये प्रेझेंट नसलेला पाहिजेत. ओके, त्यामुळे काही चान्सेस ऑफ इन्फेक्शन होण्यासाठी पेशंटला ते नसले पाहिजेत. इन्सर्ट प्रॉपरली पाहिजेत. इझी टू हँडल म्हणजे की ज्यावेळेला आपण हँडलिंग करणार आहेत सुचर्स मटेरियलला, सो त्यावेळेला काय ते प्रॉपरली हँडल केलं गेलं पाहिजेत. कॅपेबल ऑफ सेक्युरली होल्डिंग टू टिश्यू लेअर थ्रूआउट द हिलिंग प्रोसेस. सो द कॅपेबल प्रोसेस त्यांची पाहिजे की हिलिंग करण्यासाठी टिश्यूची किंवा वूंडची, जी आपल्याला वूंड झालेलं आहे, जे आपल्याला इन्सिजन झालेलं आहे, सो त्या ठिकाणी हिलिंग करण्यासाठी म्हणजे की ते रिकवर करण्यासाठी त्यांची रिॲक्शन प्रॉपरली पाहिजे. सो मिनिमली रिॲक्टिव्ह टू टिश्यू मतलब की ज्या ठिकाणी टिश्यू आहेत आपले, सो मिनिमली रिॲक्ट झाले पाहिजे टिश्यूपर्यंत. ॲब्झॉर्ब कम्प्लिटली. आता ज्यावेळेला आपण सुचरिंग करणार, सो त्या ठिकाणी वूंडमधून सिक्रेशन होणार आहे. सो जे सुचर्स असतात, आपले जे निडल्स असतात, ते त्या ठिकाणी प्रॉपरली ॲब्झॉर्ब झाले पाहिजेत इन टू द स्किनमध्ये विथ मिनिमल टिश्यूची रिॲक्शन पण कमी पाहिजेत. वन्स द वूंड इज हील, ज्यावेळेला वूंड हील होणार त्यावेळेला टिश्यूची रिॲक्शनसुद्धा कमी पाहिजे. स्कार फॉर्मेशन आहे ते कमी असले पाहिजेत. शूड हॅव युनिफॉर्म डायमीटर. त्याची पण एक डायमीटर असते सुचरिंगची, किती पर्यंत, किती याच्यापर्यंत, मीटरपर्यंत तो पाहिजे. शूड हॅव ॲडिक्वेट टेन्साईल स्ट्रेंथ अंटिल द पर्पज इज ओव्हर. सो त्या ठिकाणी ॲडिक्वेट टेन्साईल स्ट्रेंथ त्याची पाहिजेत. ओके, अंटिल द पर्पज इज ओव्हर. सो अनफॉर्च्युनेटली अन आयडियल सुचर्स मटेरियल डज नॉट एक्झिस्ट. ओके, जे पण आयडियल सुचर असतात, मटेरियल असतात, ते एक्झिस्ट नाही झाले पाहिजे. त्यानंतर सुचर्सचे आपण टाईप बघणार आहेत. ॲब्झॉरेबल सुचर्स असतात आणि एक नॉन ॲब्झॉरेबल सुचर असतात. जो ॲब्झॉरेबल सुचर असतात ते नॅचरली असतात, मॉडिफाईड असतात, जसे की ते नॅचरली बनलेले असतात, आपण ते नॅचरलपासून बनवणार असतो. पण नॉन ॲब्झॉरेबल जे असतात त्यामध्ये ते आर्टिफिशियल आपण बनवतो. सो ॲब्झॉरेबल सुचरमध्ये काय आहेत, ब्रॅमॅडेड, ओके, मोनोफिलामेंट. आता ब्रॅडेडमध्ये काय आहेत की व्हायसरल आहेत, व्हायसरल रॅपिड आहेत. ओके, मोनोफिलामेंट म्हणजे कोणते असतात, मोनोक्रियल असतात, फास्ट ॲब्झॉर्बिंग गट असतात, कोरिओनिक गट असतात, हे मोनोफिलामेंटमध्ये असतात. त्यानंतर ब्रॅडेडमध्ये कोणते आहेत,
नॉन ॲब्झॉर्बलमध्ये इथेनो बॉन्ड असतात, सिल्क असतात, ओके. आणि मोनोफिलॅमेंटमध्ये असतात इथिलॉन, ओके, इथिलॉन असतात. सो ॲब्झॉर्बल वर्सेस नॉन ॲब्झॉर्बल सुचर्सचं आपण या ठिकाणी बघू. सो ॲब्झॉर्बल इट इज अ डिग्रेडेड बाय एन्झायमॅटिक हायड्रोलायसिस or phagocytosis. So it is used to hold the edges in the approximation टेम्परली अंटिल द wound is healed. म्हणजे की आपल्याला टेम्परली जो wound आहे तो प्रॉपरली हील करायचा आहे. सो आपण कोणती यूज करणार आहेत? ॲब्झॉर्बल. नॉन ॲब्झॉर्बल इनकॅप्सुलेटेड असतात, वॉल ऑफ असतात आणि फायब्रोसिस असतात. त्यामध्ये फायब्रोसिस प्रेझेंट असतं. सो त्याचा यूज काय? इट इज अ यूज टू सुचर ॲट साइट्स वेअर द टेन्साईल स्ट्रेंथ नीड टू बी मेंटेन, ओके. सो जे पण सुचर साईट्स असतात ते टेन्साईल पाहिजे, स्ट्रेंथ पाहिजे प्रॉपरली आणि मेंटेन केले पाहिजे टिश्यू स्ट्रक्चर. त्यानंतर आता आपण बघू मोनोफिलामेंट सुचर्स. मोनोफिलामेंट म्हणजे कोणते कोणते ब्रॅडेड सुचर्स आपण या ठिकाणी बघणार. मोनोफिलामेंट म्हणजेच का मल्टीफिलामेंट, त्यामध्ये खूप सारे फिलामेंट असतात, ओके, फायब्रोसिस त्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याला आपण काय बोलतो? मोनोफिलामेंट किंवा मल्टीफिलामेंट ब्रॅडेड सुचर्स. सो मोनोफिलामेंट वर्सेस मल्टीफिलामेंट. मोनोफिलामेंट हॅज नो कॅप्युलरी ॲक्शन, त्यामध्ये कॅप्युलरी ॲक्शन होत नाही. लेस इन्फेक्शन रेट असतो त्यामध्ये. त्यानंतर स्मूथ असतात, स्मूथ टिश्यू पॅसेससाठी इझी असतात. हायर टेन्साईल स्ट्रेंथ असते, ज्यावेळेला टेन्साईल म्हणजे आपण स्ट्रेचेबिलिटी करतो आपण त्याची हायर टेन्साईल स्ट्रेंथ असते. मोर थ्रू रिक्वायर्ड असतात. मल्टीफिलामेंट इट इज अ हॅज कॅप्युलरी ॲक्शन, त्यामध्ये कोणती ॲक्शन असते? कॅप्युलरी ॲक्शन असते. सो इट इज इन्क्रीज इन्फेक्शन रिस्क. मल्टीफिलामेंटमुळे काय होऊ शकतात? तर इन्क्रीज होऊ शकते इन्फेक्शन रिस्क. त्यानंतर लेस स्मूथ पॅसेसपर्यंत असतो, लेस टेन्साईल स्ट्रेंथ असते त्याची. त्यानंतर बेटर नॉट सेक्युरिटी असते. त्यानंतर नॅचरलमध्ये कोणतं असतात? ॲब्झॉर्बल, नॉन ॲब्झॉर्बल. ॲब्झॉर्बलमध्ये असतात कॅटगट, कोरिमिक कॅटगट, ओके, कोलाजन, फेसिका लॅटा, बीफ टेंडर. आता हे नाव आहेत त्याचे तुम्हाला हे बाय हार्ट पाहिजेत किंवा तुम्हाला हे नाव आले पाहिजेत रीड करता. नॉन ॲब्झॉर्बलमध्ये कोणते कोणते असतात? सिल्क असतात, सिल्क वट असतात, लिनन असतात, कॉटन असतात आणि रेमी असतात. आता बघू आपण सिंथेसिस. हे नॅचरल होतं, सिंथेसिस बघू आपण. सिंथेसिसमध्ये ॲब्झॉर्बल कोणते कोणते असतात? पॉलीग्लायकोलिक ॲसिड असतात, पॉलीगॅलेक्टिक ॲसिड असतात, पॉलीगॅलेक्टिन व्हायसरेल असतात, ओके, पॉलीडॅक्झोनेन असतात, ओके. त्यानंतर नॉन ॲब्झॉर्बलमध्ये कोणतं असतात? नायलॉन असतात, पॉलिमॅड असतात, ओके. त्यानंतर पॉलीप्रोपोलाईन असतात, म्हणजेच की प्रोलिन, ओके, पॉलिस्टर असतात आणि त्यानंतर पॉलिथिलिन असतात. हे सिंथेसिसमध्ये जसे की म्हणजे की आर्टिफिशियल असतात. आता मेटॅलिकमध्ये कोणते सुचर असतात? स्टेनलेस स्टील असतात, त्यानंतर टेंटलम असतो, सिल्वर असतो, गोल्ड असतो आणि एक ॲल्युमिनियम असतो. सो मोनोफिलामेंटमध्ये ॲब्झॉर्बल, नॉन ॲब्झॉर्बल असतो. त्यानंतर कॅटगट, कोरियोनिक गट, व्हिसरल, पीडीएस. नॉन ॲब्झॉर्बलमध्ये असतात पॉलिप्रोलिन, पॉलिस्टर, नायलॉन, त्यानंतर पॉलिव्हेनिलिडिन, त्यानंतर फ्लोराईड, PVDF सुचर्स. मल्टीफिलामेंटमध्ये असतात व्हिसरेल, पॉलीग्लायकोलिक ॲसिड. नॉन ॲब्झॉर्बलमध्ये असतात सिल्क, कॉटन आणि लिनिन. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत नॉन ॲब्झॉर्बल सुचर्स मटेरियल कोणते कोणते आहेत. आता हे नॉन ॲब्झॉर्बल सुचर मटेरियल आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता इमेजमध्ये. इथिलिनॉन आहेत, त्यानंतर मेस्टरीन आहेत, ह्याचे नाव आहेत, ब्रँड नेम आहे त्याचे. सो त्याची तुम्ही यूज करू शकतात इन ऑपरेशन थिएटरमध्ये. आता ॲब्झॉर्बल सुचर्स हे आपण जास्त यूज करतो ऑपरेशन थिएटरमध्ये. त्यानंतर विक्रीला असतात 2.0, मोनोफ्रील असतात 3.0, PDS असतो 3.0, ओके. सो त्यामध्ये कॉम्पॅक्ट गट असतो 4.0, त्यानंतर डेक्झॉन असतो, ओके. सो ह्या नंबर ऑफ टाईपचे सुचर्स प्रेझेंट असतात किंवा अवेलेबल असतात OTमध्ये ॲब्झॉर्बल सुचर मटेरियलमध्ये. आता मोनोफिलामेंट सुचर्स आपण बघू. मोनोफ्रील असतात, PDS 3 असतो 3.0, ओके, इथलॉन असतो, ओके. हे सगळे मोनोफिलामेंट सुचर असतात, तुम्ही बघू शकतात ऑपरेशन थिएटरमध्ये. आता मल्टीफिलामेंटमध्ये कोणते असतात? मल्टीफिलामेंटमध्ये कोरोमिक गट असतो, डेक्झॉन असतो, व्हायक्रेल असतो, सिल्क असतो, मेस्ट्रेलिन असतो. हे मल्टीफिलामेंट ब्रॅडेड सुचर्स असतात, हे त्यांचे नाव आहेत. तुम्हाला हे नाव माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला जस्ट एक्सप्लेन करतो. आता यामध्ये इन डिटेल एक्सप्लेन करायची गरज नाही आपल्याला, जेवढं आपल्याला सिलेबसमध्ये तेवढंच आपल्याला इम्पॉर्टंट आहे. नॅचरल सुचर मटेरियल कोणते असतात? हे 2 नॅचरल आहेत.
त्यानंतर सिंथेसिस सुचर मटेरियल कोणते आहेत, तर हे व्हायक्रेल आहेत, मोनोक्रिल आहेत, त्यानंतर नायलॉन आहेत, इथलॉन आहेत, PDS आहेत, मोनोक्रिल. हे सुचरचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे आहेत. फिजिकल स्ट्रक्चर कसं पाहिजे सुचरचं, सो मोनोफिलामेंट पाहिजे आणि मल्टीफिलामेंट पाहिजे, हे त्याचं फिजिकल स्ट्रक्चर आहे. टेन्साईल स्ट्रेंथ त्याची पाहिजे. ॲब्झॉर्बिलिटी म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय, ज्यावेळेला ते आपण मसलला किंवा आता ज्यावेळेला ऊन झालेलं आहे, सो ज्यावेळेला आपण पॅक करणार आहेत आणि स्ट्रेच करणार आहे, सो त्याच्यामध्ये स्ट्रेचेबिलिटी प्रेझेंट पाहिजे, स्ट्रेंथ त्याच्यामध्ये प्रेझेंट पाहिजे, तुटायला नको. ॲब्झॉर्बिलिटी म्हणजे काय, ॲब्झॉर्ब केलं पाहिजे त्याने. ओके, आता ज्या ठिकाणी ऊन आहे, सो आपण सुचरिंग केली, सुचरिंग केल्यानंतर काय होतं, इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. सो आपण ड्राय करण्याची त्याला जास्त त्याला आपल्याला सिक्युरिटी असते. जर का आपण ड्राय नाही केला सुचर, तर पेशंटला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात, त्या ठिकाणी पस फॉर्मेशन होण्याचे चान्सेस असतात. सो ॲब्झॉर्बिलिटी त्याच्यामध्ये प्रेझेंट पाहिजे सुचरमध्ये. बायोलॉजिकल बिहेवियर त्यामध्ये असलेलं पाहिजे, हे सुचरचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. आता निडल होल्डर आपण बघू पार्ट. निडल होल्डर याला नाव आहेत. निडल होल्डर वर्किंग टिप जो असतो वरती, हिंग जॉईंट असतो, त्यानंतर शँक असतो त्याला आपण बॉडी बोलतो, कॅच मशीन्स किंवा रॅटचेट त्याला आपण बोलतो. ग्रीप एरिया म्हणजेच की तो त्या ठिकाणी ग्रीप एरिया आपल्याला पाहिजेत, कारण की आपण होल्ड करणार आहे त्यासाठी. समजलं. निडल होल्डर आपण कसं होल्ड करायचं, या टाईपमध्ये होल्ड करायचं. निडल होल्डर इज हेल्ड टू थंब रिंग फिंगर थ्रू द रिंग. जी इंडेक्स फिंगर असते अलॉंग द लेंथ निडल होल्डर टू प्रोव्हाइड स्टॅबिलिटी अँड कंट्रोल करण्यासाठी. तर निडल होल्डर तुम्हाला ह्या टाईपमध्ये होल्ड करायचं आहे. इमेज पण त्या ठिकाणी टाकलेली. क्लासिफिकेशन ऑफ सर्जिकल निडल. निडल कोणत्या कोणत्या टाईपचं असतात, अकॉर्डिंग टू आय, अदर, ओके, अकॉर्डिंग टू शेप, अकॉर्डिंग टू द कटिंग एज, अकॉर्डिंग टू द टिप. आता अकॉर्डिंग टू द आयमध्ये काय, आय लेन्स निडल, निडल विथ आय. अदरमध्ये काय, प्लास्टिक निडल असतात, मायक्रोफाईन निडल असतात, सर्क्युलर निडल असतात, त्यानंतर स्पॅट्युला निडल असतात. अकॉर्डिंग टू शेपमध्ये काय असतं, स्ट्रेंथ असते, कर्व असते. अकॉर्डिंग टू कटिंग गेजमध्ये काय असतो, राऊंड असतो, कन्व्हेन्शनल कटिंग असते, रिव्हर्स कटिंग असते. अकॉर्डिंग टू इट्स टिप, टिपवरती काय ट्रँग्युलर असतात, राऊंड असतात आणि ब्लंट असतात. सो आयडियल प्रॉपर्टीज ऑफ निडल, हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील, त्यानंतर स्मॉलेस्ट डायमीटर पॉसिबल, कॅपेबल ऑफ इम्प्लांटिंग सुचर विथ मिनिमल ट्रॉमा टू टिश्यू. सो स्टेबल इन द निडल होल्डर करण्यासाठी शुड बी शार्प पाहिजेत निडल, स्टराईल पाहिजेत अँड करेक्शन ऑफ रेजिस्टन्स त्या ठिकाणी पाहिजेत त्याच्यामध्ये. आता बेसिक निडल डिझाईन असे असतात, त्यामध्ये पॉईंट असतो, आय असतो, सुचर असतात, स्वेच निडल असतात. द आय एंड म्हणजे कसं, हा ह्या टाईपमध्ये क्लोज आणि स्वॅग. क्लोज म्हणजे काय, मोर ट्रॉमॅटिक पेशंटमध्ये यूज करतो आपण, अनट्रीटेड प्रीमॅच्युरिटी असते, मोर इनऑपरेटिव्ह हँडलिंगसाठी इझी पडते. स्वॅगमध्ये काय, नॉन ट्रॉमॅटिक, ज्या पेशंटला ट्रॉमा झाला नाही त्या पेशंटमध्ये आपण यूज करतो, मिनिमाइज हँडलिंग करण्यासाठी, प्रिपरेशन करण्यासाठी. डोंट अनट्रीड ऑफ प्रीमॅच्युरिटी. ओके, द पॉईंट रन फ्रॉम द टिप ऑफ द मॅक्झिमम क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी कॅन बी ट्रँग्युलर असतो, टिप असते कट राउंडेड, टिप असतो ब्लंटेड असतो. सो कटिंग निडल आर आयडियल फॉर सुचरिंग केराटिनाइज टिश्यू लाईक स्किन, पालाटल म्युकोजा, सबक्युटिक्युलर लेअर अँड द सेक्युरिंग ड्रेन्स. या ठिकाणी म्हणजे काय, स्किनचे टिश्यू असतात, टिश्यूमध्ये यूज करू शकतो आपण केराटिनाइड टिश्यूसाठी. सबक्युटिक्युलर लेअरमध्ये करू शकतो, सेक्युरिंग करण्यासाठी ड्रेनमध्ये. राउंडेड टॅप निडल यूज करतो आपण कशासाठी, क्लोज करण्यासाठी. मिसेंकायमल ओके लेयर इज सच एज द मसल और द फेसिकिया दॅट आर द सॉफ्ट अँड इझिली पेनिट्रेबलसाठी. जस्ट हे रीड करतोय मी, कारण की तुम्हाला एवढं इम्पॉर्टंट नाही आहे त्याचं. इन डिटेल पीपीटी आहे, सो तुम्ही जस्ट जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ते सांगणार आहे. आता हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, निडल पॉईंट जॉमेट्री कशी असते, टेप पॉईंट कसा असतो, रिव्हर्स कटिंग कशी असते, त्यानंतर कन्व्हेन्शनल कटिंग, टेपर कटिंग. ओके, सो टेपर कटिंग काय कशासाठी असतो, डायलेटेड करण्यासाठी कट्सला. आता रिव्हर्स कटिंग कशासाठी असते, कट्स रादर दॅन द डायलेटरसाठी. त्यानंतर कन्व्हेन्शनल कटिंग कशी असते, शार्प असते, कट लवकर बसतो आणि डायलेट लवकर होतात. टेपर कटिंग कशासाठी असते, टू फॉर टफ, ज्या ठिकाणी टफ टिश्यू असतात त्या ठिकाणी आपण ते यूज करतो. बॉडी ऑफ निडल तुम्हाला मी जस्ट सांगितलं आहे त्यावेळेला. त्यानंतर
सुचरची साईज आपण बघणार आहेत. सुचरची साईज किती असते, लार्जेस्ट साईड कितीपर्यंत असते 1, ओके. और फायनल्स एक्स्ट्रीमली फाईन किती असते 11, 1पासून ते 11पर्यंत. सो इन्क्रीज केव्हा करतो आपण, ज्या डिपेंड करतो डायमीटर किती आहे सुचरिंगची त्यावेळेला. सो थिक सुचर केव्हा आपण यूज करतो, फॉर डीप टिश्यू असेल, डीप लेअर असेल, वोंड डीप असेल त्यावेळेला आपण ती थिकर सुचर यूज करतो. थिन सुचर आपण त्यावेळेला यूज करतो ज्यावेळेला कंजक्टायवा असेल, स्किनमध्ये इन्सिजन करत असेल केसवरती, त्यावेळेला आपण थिन सुचर करतो. हे या टाईपचे सुचर आपण यूज करतो. आता सुचरचे पॅकेज असतात या टाईपमध्ये, त्याचं नाव असतं वरती वेगळी, नॉन ॲब्झॉर्बल आहे आता. हां, सो निडलची टीप त्या ठिकाणी दिलेले असतात किती CP1 आहेत, निडलचा शेप किती आहेत, अशा टाईपमध्ये आहेत, 3 आहेत, साईज आहेत, ओके. सो ही 2.0. प्रिन्सिपल ऑफ सुचर सिलेक्शनसाठी कशी पाहिजे आपल्याला, हिलिंग प्रॉपरली झाली पाहिजे, अप्रॉक्सिमेटली टिश्यूमध्ये ॲब्झॉर्ब झाले पाहिजे, फिजिकली आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टी त्याची चांगली पाहिजे, कंडिशन कशी पाहिजे होण्याची त्याच्यावर डिपेंड करतो आपला सुचरचं सिलेक्शन. त्यानंतर प्रोबॅबल पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट असेल, सो आपण सिलेक्शन करतो पेशंटच्या सुचरवर. समजा सुचर पेशंटला डीप वुंड असेल तर सुचरची साईज वाढणार, थिक सुचर आपण घेणार. आता यूज ऑफ निडल होल्डर कसे बघा, या टाईपमध्ये आपण निडल होल्डर यूज करू शकतो त्याला कट करण्यासाठी, ओके. डीप करायची पेशंटला, ओके, स्किनच्या अंडर टाकायची आहे, त्यानंतरच आपण त्याला सुचरिंग झाल्यानंतर आपण निडल होल्डर करतो, ओके. सो त्यानंतर आहे आता बघा इलेक्ट्रो कॉटरी पॅनल. हे इलेक्ट्रो कॉटरी पॅनल असतात जे की यूज करतो आपण पेशंटला जास्त बिल्डिंग होत असेल, सो आपण ती क्लॉट करण्यासाठी पेशंटच्या स्किनच्या अंडर यूज करतो. तुम्ही बघितलं असेल, ओके. सो आपण आज बघितलं की निडल होल्डर सुचरिंगचे किती टाईप असतात. तुम्हाला हे जस्ट इन्फॉर्मेशनसाठी हे इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेला तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये काम करसाल त्यासाठी, ओके. सो थँक्यू सो मच सगळ्यांना, तुम्ही प्रॉपरली अटेंड करता लेक्चर त्यासाठी, ओके.